नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी पाठ 16वा चोच आणि चारा। चोच आणि चारा या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी, जन्म 1970। मकरंद जोशी हे एक प्रसिद्ध लेखक आहेत। चोच आणि चारा या पाठातून नेमके लेखकाला काय सांगायचे आहे ते थोडक्यात आपण पाहूया। मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे। त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आले आहेत। अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठात घेतला आहे। प्रस्तुत पाठ वयम नोव्हेंबर 2016 या मासिकातून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण चोच आणि चारा या पाठामध्ये नेमकं काय सांगायचं आहे हे थोडक्यात पाहिलं आहे। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल। उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। तर उत्तर कालसुसंगत, उपयोग आणि आवश्यक। कालसुसंगत, उपयोग आणि आवश्यक हे उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल आहेत। आकृती पूर्ण करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी। आपण जेव्हा पक्ष्यांचे निरीक्षण करतो तेव्हा नेमकं काय बघितलं जाते त्या गोष्टी लिहायच्या आहेत। तर उत्तर पक्ष्यांचा रंग, एक काय आहे पक्ष्यांचा रंग, 2 उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, पक्षी उडतात कसे किंवा ते बसतात कसे याचे निरीक्षण केले जाते, आणि 3 चोचींचा आकार। प्रत्येक पक्षाचा चोचींचा आकार हा वेगवेगळा असतो, म्हणून आपण एखाद्या पक्षाचे निरीक्षण करताना त्याची चोच बघत असतो। अशा प्रकारे पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि चोचींचा आकार हे पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। आकृती पूर्ण करण्यासाठी तिसरा प्रश्न दिला आहे चोचींचे विविध उपयोग। जी पक्ष्याची चोच आहे त्याचे विविध उपयोग आपल्याला लिहायचे आहेत। तर उत्तर चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे। कशासाठी चोचीचा वापर करतात पक्षी, तर चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधण्यासाठी। 2 बिया फोडणे, जर त्यांच्या अन्नपदार्थात कशाच्या बिया आल्या असतील तर त्या बिया फोडण्यासाठी चोचीचा वापर करतात। 3 शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे। 4 घरटे बांधणे। 5 पिल्लांना भरवणे आणि 6 झाडावर किंवा वेलीवर लटकणे। अशा प्रकारे चोचींचे विविध उपयोग लिहिता येतात। आणि प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो। प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे चोचीचा वरचा भाग, उत्तर आहे मॅक्सिला, त्याला मॅक्सिला असे म्हणतात। दुसरा प्रश्न चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग, उत्तर एकटूथ, त्याला काय म्हणतात एकटूथ। चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग त्याला एकटूथ असे म्हणतात। तिसरा प्रश्न चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या पहिल्या क्रमांकाचा पक्षी। चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी कोणता आहे, उत्तर आहे धनेश, त्याला कंसामध्ये आपण हॉर्नबिल असंही म्हणतो, कंसामध्ये हॉर्नबिल असं लिहायचं आहे। उत्तर काय आहे धनेश। चौथा प्रश्न एक टूथ नसलेला पक्षी, उत्तर किवी। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, कोण ते लिहा।
त्यामध्ये पहिला प्रश्न अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी. उत्तर फ्लेमिंगो. दुसरा प्रश्न चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी. उत्तर आहे पोपट. तिसरा प्रश्न शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी. उत्तर आहे शिंजीर. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षाचं नाव आहे शिंजीर. चौथा प्रश्न घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी. उत्तर आहे सुगरण किंवा बाया. ज्याला घरटे विणण्याची कलाकुसर माहीत आहे अशा पक्षाचे नाव काय आहे? सुगरण म्हणतात त्याला किंवा बाया असे म्हणतात. अशा प्रकारे कोणती लिहा या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपण लिहिली आहेत. प्रश्न चौथा फरक लिहा. फरक लिहामध्ये प्रश्न सांगितला आहे किवी पक्षी आणि इतर पक्षी. किवी पक्षी आणि इतर पक्षी यामध्ये आपल्याला फरक लिहायचा आहे, तुलना करायची आहे. किवी पक्षी यामध्ये पहिला मुद्दा आहे एक टूथ नसतो. इतर पक्षी यामध्ये पहिला मुद्दा आहे पिल्लांना एक टूथ असतो. किवी पक्षी यामध्ये दुसरा मुद्दा आहे पिले पायांनी अंड्याचे कवच फोडतात. आणि इतर पक्षी यामध्ये दुसरा मुद्दा आहे पिले एक टूथने अंड्याचे कवच फोडतात. अशा प्रकारे किवी पक्षी आणि इतर पक्षी यामध्ये फरक लिहिता येतो. प्रश्न पाचवा पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. उत्तर चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात हे विधान खरे आहे. आपण पक्ष्यांचे निरीक्षण केले तर हे म्हणणे सहज पटेल. आता हेच बघा, सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अणकुचीदार व टोकाजवळ बाकदार असते. शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. उडता उडता माशा टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू या पक्ष्याची चोच सरळ व लांब असते. सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळसोट असते. अशा चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे. दुसरा प्रश्न पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. उत्तर खरे सांगायची तर हा पाठ वाचल्यावर मला पक्ष्यांबद्दल नीट माहिती मिळाली. पक्ष्यांच्या पिल्लांना एक टूथ असतो हे तर मला आत्ताच कळले. पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच. माणसांचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते, पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वसननलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीही काही कृती करतात हेही दिसायचे, पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्यांचा हातच. किती कामे करतात ते चोचीने. शिंजीर पक्ष्याची मध शोषून घेण्याची कृती कळल्यावर तर मला तो पक्षी बघावा असे वाटू लागले. सुगरण पक्ष्याचे घरटे मी पाहिले होते, शिंपी पक्ष्याचे घरटे पाहिलेले नाही. शिंपी पक्ष्याच्या घरट्याबद्दल मिळालेली माहिती मला नवीनच आहे. शिंप्याचे घरटे मी नक्की पाहणार आहे. अशा प्रकारे पक्ष्यांच्या चोच पुराणातून आपल्याला मिळालेली नवीन माहिती अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तिसरा प्रश्न ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ. उत्तर या विश्वात लहान मोठे अगणित जीव आहेत. या सर्व जीवांची एक साखळीच आहे. एक प्रकारचा जीव नष्ट झाला तर सर्व जीवांना धोका निर्माण होतो. साखळी तुटते म्हणून निसर्ग सर्व जीवांचे रक्षण करतो.
या अर्थानेच ज्याने चोच दिली तो चाराही देतो ही म्हण आलेली आहे. पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचींचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते, त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजेच त्यांच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले, हाच त्या म्हणीचा अर्थ आहे. अशा प्रकारे ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ लिहिता येतो. आणि प्रश्न 5वा, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात उत्तर लिहा. हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो. प्रश्न 6वा, खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. खाली काही वाक्य दिली आहेत, त्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण असलेला शब्द आपल्याला अधोरेखित करायचा आहे. त्या शब्दाला अंडरलाईन करायची आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. या वाक्यामध्ये आरामात हा शब्द क्रियाविशेषण आहे, म्हणून आरामात हा शब्द काय करायचा आहे, आपल्याला अधोरेखित करायचा आहे, त्याला अंडरलाईन करायची आहे. दुसरं वाक्य आहे, बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. या वाक्यामध्ये अचूक हा शब्द क्रियाविशेषण आहे, म्हणून अचूक या शब्दाखाली आपल्याला अधोरेखित करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. तिसरं वाक्य आहे, तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. या वाक्यामध्ये बारकाईने हा शब्द क्रियाविशेषण आहे, म्हणून बारकाईने या शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायचे आहे, हा शब्द अधोरेखित करायचा आहे. चौथं वाक्य आहे, घार आपली शिकार घट्ट पकडते. या वाक्यामध्ये घट्ट हा शब्द क्रियाविशेषण आहे, म्हणून क्रियाविशेषण असलेला शब्द घट्ट याला आपण अधोरेखित करायचं आहे. त्याखाली व्यवस्थित अंडरलाईन ओढायची आहे आणि रेष ओढायची आहे. अशा प्रकारे आपण खालील वाक्यातील क्रियाविशेषण अधोरेखित करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 7वा, पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा. उत्तर, पहिले आपण पाठात आलेल्या पक्ष्यांची यादी करूया. ते पक्षी आहेत धनेश म्हणजेच हॉर्नबिल, फ्लोमिंगो, गरुड, घार, ससाना, सुतार, हुप्पो, शिंजीर म्हणजेच शक्करखोरा किंवा सनबर्ड्स, पोपट, खंड्या, वेडाराघू, सुगरण, बाया, शिंपी असे 10 प्रकारच्या पक्ष्यांची या ठिकाणी आपण यादी केली आहे. आता या पक्ष्यांची आपल्याला वैशिष्ट्य लिहायचं आहे. पहिले आहे पक्षी आहे धनेश हॉर्नबिल. ते वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच. धनेश या पक्ष्याची चोच कशी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आहे. दुसरा पक्षी आहे फ्लेमिंगो. या पक्ष्याची वैशिष्ट्ये आहेत गुलाबी शेंद्री रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी, चोच मध्येच वाकडी. चोच मध्येच काय आहे, वाकडी आहे. कोणत्या पक्ष्याची, फ्लेमिंगो पक्ष्याची. तिसरा आहे गरुड, घार, ससाना आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. हे पक्षी काय करतात, गरुड, घार आणि ससाना तर सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बागदार व अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो. त्यानंतर आहे सुतार, हुप्पो आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत सरळसोट चोच, जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात. त्यानंतर शिंजीर शक्करखोरा किंवा सनबर्ड्स आणि वैशिष्ट्ये आहेत बागदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते. चिमणीपेक्षाही लहान, फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो. नंतर 6व्या क्रमांकाचा आहे पोपट. पोपट या पक्ष्याची वैशिष्ट्ये आहेत जाडसर, बागदार चोच,
शेंगा, तिळा एवढ्या लहान बियासुद्धा सहज फोडून खातो. डहाळ्यांवरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो. 7व्या क्रमांकाचा पक्षी आहे खंड्या आणि त्याची वैशिष्ट्ये आहेत. चोच सरळसोट असते. उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो. 8व्या क्रमांकाचा पक्षी आहे वेडा राघू. त्याची वैशिष्ट्ये आहेत. कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करतो. उडत्या माशा टोळ पकडता यावेत म्हणून चोच लांब व सरळ असते. 9व्या क्रमांकाचे पक्षी आहेत सुगरण किंवा बाया आणि त्याची वैशिष्ट्ये आहेत. नजाकतदार कलाकुसर केलेले घरटे विणतात. 10 क्रमांकाचा किंवा 10व्या क्रमांकाचा पक्षी आहे शिंपी आणि शिंपी या पक्षाचे वैशिष्ट्ये आहेत. पाने शिवून घरटे तयार करतो. चोच सुईसारखी पातळ व टोकदार असते. अशा प्रकारे प्रश्न 7वा, पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांची वैशिष्ट्ये लिहा. या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहिले आहे. आता आहे खेळूया शब्दांशी. त्यामध्ये अ आहे खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा. खाली गुलाबाचे फूल आणि मोर यांची चित्रे दिली आहेत. त्या चित्रांचे निरीक्षण करून आपल्याला कोणतं विशेषण देता येईल ती विशेषणे त्या चौकटीमध्ये लिहायची आहेत. तर गुलाबाच्या फुलाला विशेषणे देता येतात सुंदर, टपोरा, मनोहर. आणि मोराला विशेषणे देता येतात डौलदार, रंगीबेरंगी, निळाभोर. डौलदार, रंगीबेरंगी, निळाभोर अशी मोर या पक्षाला या ठिकाणी विशेषणे आपल्याला देता येतात. त्यानंतर आ आहे खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा. खाली एक चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये काही शब्द आहेत ते आपल्याला असेच्या असेच लिहायचे आहेत. तर ते शब्दाचे एकदा आपण वाचन करूया. प्रसिद्ध, सहानुभूती, वैयक्तिक, जीवनशैली, भाषातज्ञ, अभिव्यक्ती, विश्वकोश, वैशिष्ट्य, सहाय्यक, वैश्विक, विपरीत, मुहूर्त, जीवनध्येय, मैत्रीण, महत्त्व, शिरोधार्य, संस्कृती, तीर्थरूप, दृष्टी, कनिष्ठ, मैत्रिणीस, कर्तृत्व, निर्णय, सांस्कृतिक, दुष्काळ, दृष्टिकोन, सर्वांगीण, हार्दिक असे हे शब्द आहे. या शब्दाचे आपण जसे ज्या तसे या ठिकाणी लेखन केले आहे. त्यानंतर आहे आपण समजून घेऊया. त्यामध्ये अव्ययी भाव समास दिला आहे. खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. पहिलं उदाहरण आहे गरजूंना यथाशक्ती मदत करावी. या वाक्यामध्ये यथाशक्ती हा शब्द सामासिक शब्द आहे. यथाशक्तीच म्हणजे काय तर शक्तीप्रमाणे. गरजूंना यथाशक्ती मदत करावी या वाक्यामध्ये यथाशक्ती हा शब्द आपल्याला अधोरेखित करायचा आहे. दुसरं वाक्य आहे त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत. या वाक्यामध्ये जागोजागी हा सामासिक शब्द आहे. जागोजागीच म्हणजेच काय तर प्रत्येक जागेवर, म्हणून जागोजागी या शब्दाला आपल्याला अधोरेखित करायचे आहे. तिसरं वाक्य आहे क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले आहेत. या वाक्यामध्ये आमरण हा सामासिक शब्द आहे, म्हणून आमरण हा शब्द अधोरेखित करायचा आहे. आमरण म्हणजेच मरणापर्यंत. तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया, म्हणजेच अव्ययी भाव समासाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत बघा. पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्ययी असते. दुसरं वैशिष्ट्य संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात. जागोजागी या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासारखा केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययी भाव समासात होतो. उदाहरण जागोजागी म्हणजेच प्रत्येक जागी. खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. खाली काही विग्रह दिले आहेत, त्या विग्रहानुसार आपल्याला सामासिक शब्द तयार करायचे आहेत.
आता या ठिकाणी पहिला विग्रह दिला आहे प्रत्येक गावी. प्रत्येक गावी याचा सामासिक शब्द तयार होतो गावोगावी. दुसरा शब्द आहे जन्मापासून. जन्मापासून हा काय आहे? एक विग्रह आहे. या विग्रहापासून तयार होणारा सामासिक शब्द आहे आजन्म. जन्मापासून याचा सामासिक शब्द तयार होतो आजन्म. आणि तिसरा विग्रह आहे प्रत्येक पावलावर. प्रत्येक पावलावर हा एक विग्रह आहे. या विग्रहापासून तयार होणारा सामासिक शब्द आहे पावलो पावली. काय शब्द तयार होतो? पावलो पावली. अशा प्रकारे दिलेल्या विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो. त्यानंतर आहे तत्पुरुष समास. यामध्ये खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा. तर या ठिकाणी एका तक्त्यामध्ये लिहून सुद्धा दिलं आहे. पहिलं वाक्य आहे अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. यामध्ये पहिला शब्द आहे तोंडपाठ आणि विग्रह आहे तोंडाने पाठ. तोंडपाठ हा काय आहे? सामासिक शब्द आहे आणि त्या शब्दाचा विग्रह होतो तोंडाने पाठ. दुसरं वाक्य आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या वाक्यामध्ये सामासिक शब्द आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र या शब्दाचा विग्रह होतो महान असे राष्ट्र. तिसरं वाक्य आहे या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. या वाक्यामध्ये सप्ताह हा सामासिक शब्द आहे आणि सप्ताह या शब्दाचा विग्रह होतो 7 दिवसांचा समूह. यानंतर तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि दुसरं वैशिष्ट्य आहे अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्येक विग्रह करताना घालावा लागतो. त्यानंतर खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. खाली काही शब्द दिले आहेत त्याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. पहिला शब्द आहे राजपुत्र. राजपुत्र या सामासिक शब्दाचा विग्रह होतो राजाचा पुत्र. राजपुत्र म्हणजेच राजाचा पुत्र. दुसरा शब्द आहे क्रीडांगण. क्रीडांगण या सामासिक शब्दाचा विग्रह होतो क्रीडेसाठी अंगण. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण. तिसरा शब्द आहे अष्टकोन. अष्टकोन हा काय आहे? सामासिक शब्द आहे. याचा विग्रह होतो 8 कोणांचा समूह. अष्टकोन 8 कोणांचा समूह. आणि चौथा शब्द आहे अयोग्य. अयोग्य या सामासिक शब्दाचा विग्रह होतो योग्य नाही असे. त्याला आपण काय म्हणत असतो? अयोग्य. त्याचं आपल्याला विग्रह काय लिहायचा आहे? योग्य नाही असे, असे अयोग्य असते. अशा प्रकारे दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह आपण या ठिकाणी दिला आहे आणि आपण समजून घेऊया यामध्ये जे व्याकरण दिलं आहे ते थोडक्यात पूर्ण केलं आहे. आता आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये खालील म्हणी पूर्ण करा असं सांगितलं आहे. खाली काही अपूर्ण म्हणी दिल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शीतावरून भाताची परीक्षा. सुंठी वाचून खोकला गेला. रात्र थोडी सोंगे फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मूठ 1.25 लाखाची. घरोघरी मातीच्या चुली. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. अंथरूण पाहून पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. काखेत कळसा गावाला वळसा. थेंबे थेंबे तळे साचे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. हातच्या कांकणाला आरसा कशाला. अशा प्रकारे भाषा सौंदर्यामध्ये दिलेल्या म्हणी या ठिकाणी आपण पूर्ण केल्या आहेत. अशा प्रकारे चोच आणि चारा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय खेळूया शब्दांशी, आपण समजून घेऊया आणि भाषा सौंदर्य या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी आपण सविस्तर केला आहे. सर्व व्यवस्थित समजून घेतला आहे आणि पक्ष्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही हे बनवलेले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.